लग्न 2 जीवांचं, 2 कुटुंबाचं मिलन, 7 जन्मांची साथ देण्याचं वचन अग्नीच्या साक्षीने दिलं जातं. पण जर याच 7 जन्मांच्या साथीदाराने तुमच्या मृत्यूचा सापळा रचला तर विचार करूनही अंगावर काटा येतो ना. आजची कहाणी अशाच एका विश्वासघाताची आहे. नमस्कार मित्रांनो, आज आपण मध्य प्रदेशातील धार जिल्ह्यातील एका अशा घटनेबद्दल बोलणार आहोत जिथे संपूर्ण देशाला हादरून सोडलाय. एका पत्नीने आपल्या पतीची हत्या केली. हत्येचं कारण संपत्ती नाही, कौटुंबिक वाद नाही, तर हत्येचं कारण होतं पतीचा काळा रंग. होय, पतीचा काळा रंग. ऐकायला विचित्र वाटतं ना, पण हे सत्य आहे. पत्नी प्रियंकाने तिचा पती देवकृष्ण याला संपवण्यासाठी जो कट रचला तो एखाद्या थ्रिलर सिनेमालाही लाजवेल असा होता. चला तर मग या प्रकरणाच्या मुळाशी जाऊया. मध्य प्रदेशातील धार जिल्हा इथे राहणारा देवकृष्ण हा एक अत्यंत साधा, सरळ आणि कष्टकरी तरुण होता. आपल्या कुटुंबाची जबाबदारी तो प्रामाणिकपणे पार पाडत होता. काही वर्षापूर्वीच त्याचे लग्न प्रियंका नावाच्या तरुणीसोबत झाले होते. सुरुवातीला सगळं काही सुरळीत असल्यासारखं वाटत होतं. समाज, नातेवाईकांच्या मते ते एक सुखी जोडपं होतं. पण बंद दाराआडची कहाणी काही वेगळीच होती. प्रियंकाच्या मनात देवकृष्ण बद्दल एक अढी निर्माण झाली होती. देवकृष्ण स्वभावाने कितीही चांगला असला तरी प्रियंकाला त्याचा तिरस्कार वाटू लागला होता. कारण देवकृष्णचा सावळा किंवा काळा रंग. प्रियंका स्वतःला खूप सुंदर मानायची आणि देवकृष्ण तिचा मॅचचा नाही अशी तिची ठाम समजूत झाली होती. केवळ रंगावरून ती त्याला हिनवायची. हाच न्यूनगंड आणि असंतोष त्यांच्या नात्याला एक भयंकर वळणावर घेऊन जाणार होता. जेव्हा पती पत्नीच्या नात्यात दुरावा येतो तेव्हा तिसऱ्या व्यक्तीला शिरकाव करायला जागा मिळते. प्रियंकाच्या आयुष्यातही असंच घडलं. तिच्या आयुष्यात एका दुसऱ्या व्यक्तीची एंट्री झाली. हा तिचा प्रियकर होता. प्रियंका आणि तिच्या प्रियकराची जवळीक वाढू लागली. तासनतास फोनवर बोलणे, लपून भेटणे सुरू झाले. प्रियंकाला आता देवकृष्ण सोबत राहायचे नव्हते, पण समाजात आणि कुटुंबात बदनामी होऊ नये म्हणून ती सरळ घटस्फोटही घेऊ शकत नव्हती. मग काय करायचं या प्रश्नावर दोघांनी मिळून असा मार्ग निवडला जो सैतानालाही लाजवेल. त्यांनी देवकृष्णला कायमचं रस्त्यातून हटवण्याचा प्लॅन बनवला. हत्या कशी करायची याचा संपूर्ण कट रचला गेला. यात प्रियंकाची भूमिका सर्वात महत्वाची होती, कारण ती घरातूनच प्रियकराला सर्व माहिती देणार होती. ती रात्र ठरली. देवकृष्ण दिवसभराच्या कामाने थकून गाढ झोपला होता. त्याला स्वप्नातही वाटलं नसेल की ज्या पत्नीच्या शेजारी तो झोपला आहे तीच त्याचा काळ बनून आली आहे. प्रियंकाने ठरल्याप्रमाणे मध्यरात्री घराचा दरवाजा उघडा ठेवला. तिचा प्रियकर आणि त्याचे काही साथीदार घरात घुसले. देवकृष्ण झोपेतच होता. त्याच्यावर अचानक आणि निर्घृणपणे हल्ला करण्यात आला. त्याला स्वतःला सावरण्याची किंवा ओरडण्याची कोणतीही संधी मिळाली नाही. स्वतःची पत्नी समोर उभी राहून हे सर्व पाहत होती आणि काही क्षणातच देवकृष्णाने प्राण सोडले. हत्या तर झाली, पण आता यातून वाचायचं कसं यासाठी प्रियंकाने एक मास्टर प्लॅन तयार ठेवला होता. तिने प्रियंकाला पळून जाण्यास सांगितले आणि स्वतः घरातील सर्व सामान अस्ताव्यस्त फेकून दिले. कपाटे उघडली जेणेकरून पोलिसांना वाटावे की घरात दरोडेखोर घुसले होते आणि चोरीला विरोध केल्यामुळे त्यांनी देवकृष्णची हत्या केली. सकाळी प्रियंकाने जोर जोरात रडायला सुरुवात केली. शेजारी जमा झाले. पोलिसांना बोलवण्यात आलं. पोलिसांसमोर प्रियंकाने एक उत्कृष्ट अभिनेत्रीप्रमाणे रडण्याचं नाटक केलं. तिने सांगितलं की रात्री चोर आले होते, त्यांनी मला बांधून ठेवलं आणि माझ्या पतीची हत्या केली. ये वाली अलमारी मुझे जल्दी नहीं मिला. मैंने बोला मैं सब दे दूंगी, हमको छोड़ दो. मेरा सामान मैंने सब निकाल के दे दिया. कब की बात है? ये मैं तो आधा घंटा हो गया चिल्लाते चिल्लाते. मेरा एक जन मेरे मुंह
उनके पास बैठा था, हाथ और पैर पीछे बांध रखे थे, पूरा कपड़े फाड़े थे। हाँ, चिल्लाने की कोशिश करी तो बोला तेरे पति को मार देंगे। कितने जन थे? ये मेरे को 2 दिखे थे, बाकी इधर भी और थे। 2 से 3 लोग थे मेरे पास। काय से थे? कुछ था क्या? डंडा वंडा थे हथियार उनके पास। मारा काय से? मैं इनको मारा ये नहीं पता, उधर मेरे को बांध दिया था, उसके बाद इधर मारा। किससे मारा हुआ है? वो इधर कब मारा मेरे को। पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा सुरू केला, पण धार पोलिसांचे अधिकारी अत्यंत हुशार होते. त्यांनी काहीतरी गडबड असल्याचा त्यांना लगेच वास आला. पहिले कारण, घरातून कोणतीही मोठी मौल्यवान वस्तू चोरीला गेलीच नव्हती. दुसरे कारण, चोरांनी हल्ला केला तर देवकृष्णने थोडा तरी प्रतिकार केला असता, पण तशा कोणत्याही खुणा तिथे नव्हत्या. आणि सर्वात मोठे संशयाचे कारण म्हणजे प्रियंकाचे बदलणारे जबाब. पोलिसांनी प्रियंकाचा मोबाईल जप्त केला, तिचे कॉल रेकॉर्ड सीडीआर तपासले आणि तिथेच गेम पलटला. हत्येच्या रात्री आणि त्याआधी प्रियंकाचे एका विशिष्ट नंबरवर शेकडो कॉल्स झाले होते. पोलिसांनी तात्काळ त्या नंबरच्या मालकाला म्हणजेच तिच्या प्रियकराला ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखवताच प्रियकराने सर्व सत्य ओकले आणि त्यानंतर प्रियकरांचीही चौकशी सुरू झाली, जिथे त्याने आपला गुन्हा कबूल केला. मित्रांनो, नवऱ्याचा रंग काळा आहे या एका क्षुल्लक आणि अत्यंत मूर्खपणाच्या कारणासाठी एका स्त्रीने आपला संसार स्वतःच्या हाताने उद्ध्वस्त केला. एका निष्पाप व्यक्तीचा जीव गेला आणि आता प्रियंका आणि तिचा प्रियकर उर्वरित आयुष्य जेलच्या गजाआड घालवणार आहेत. ही घटना आपल्याला खूप काही विचार करायला लावते. माणसाचे बाह्य सौंदर्य महत्वाचे की त्याचा स्वभाव? प्रेमाच्या आणि विश्वासाच्या नात्यात जेव्हा स्वार्थ आणि फसवणूक येते तेव्हा त्याचा शेवट असाच भयानक होतो. तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं? तुमचं मत कमेंट्समध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि अशाच खऱ्या गुन्हेगारींच्या बातम्यांसाठी आमच्या सर्कल मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.